उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊमुखी सुखी घालू हुंबरी वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे श्री संताची ये माता चरणावरी संताची ये माता चरणावरी अष्टांग ही करी दंडवत समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाबम जगन निहित पाणी मंदनम मंदनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कुंजनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। शिवे लागी शिवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर। उपजोनी आपुडती येऊ काला खाऊ दैवात वैकुंठित वैशे नाही कवळ काही काल्याची। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन सेवेसाठी घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगतवंदनी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा काल्याच्या प्रकरणातील 4 चरणाचा असा अभंग आहे। अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय या मृत्यू लोकामध्ये येण्याची प्रतिज्ञा करत आहेत। ते कशासाठी करतात तर काला खाऊ दही भाताचा काला खाण्यासाठी आम्ही परत या मृत्यू लोकामध्ये येऊ नाही का। मग ज्या ठिकाणाहून यायचं आहे त्या ठिकाणाला काला नाही का तिथंच घ्यायचा, प्रवास करून यायचं काला खायचा त्यापेक्षा तिथंच का बरं घेत नाहीत। तर तुकोबरायला विचारलं तिथं काला का घेत नाहीत, तुकोबराय म्हणले तिथं नाही, मी ज्या ठिकाणाहून यायचोय ना त्या ठिकाणी काला नाही। कोणतं ठिकाण आहे व त्यांच्या सांगण्यातूनच लक्षात येतं वैकुंठी तो ऐशे नाही, म्हणजे ती कुठून येणार आहे तर काल्याला वैकुंठातून नाही का। तुम्ही ज्या ठिकाणाहून येणार आहे त्या ठिकाणी काला घ्या म्हटल्याच्या नंतर ते म्हणतात आमच्या ठिकाणी काला नाही। आज बरीचशी या परिसरातली मंडळी हित काल्याला आलेत, का आले ते त्यांच्या तिथं काला आज नाही म्हणून आले ते नाही का। प्रत्येकाच्या ठिकाणी आज काला नाही म्हणून बाहेरची मंडळी या ठिकाणी आलेली आहेत। नान्नाची मंडळी आज बाहेर का गेले नाहीत काल्याला, कुठं का गेले नाहीत त्याचं कारण आहे त्यांच्या इथं काला आहे
ह्यांच्या इथं काला असल्याच्या नंतर हे दुसऱ्याच्या इथं काल्याला कशाला जाते? विठ्ठल विठ्ठल. आज बाहेरून माणसं येतात म्हणजे त्यांच्यात काला नाही. सोबोवाडीची भजनी मंडळी, गावकरी येतं, आणखी इकडं गुरोडी हे असतील, सगळे आले तर ह्याचं कारण फक्त त्यांच्याकडे काला नाही. जर त्यांच्याकडे बी सावता महाराजाचा आज काला असता तर ती आपल्याकडे आली नसती. तसं तुकाराम महाराज सांगतात, मी काल्याला मृत्यू लोकामध्ये येतोय म्हणजे त्याचं कारण माझ्या तिथं काला नाही. वैकुंठ येतो आईशे नाही, तिथं काला नाही. म्हणले मग तरी बी इतक्या लांबून यायचं काल्याला काय कारण? तर ते म्हणले कवळ काही काल्याचे, त्याचं महत्त्व काय तुम्हाला सांगावं? त्या काल्याचं महत्त्व काय? काला हा महत्त्वपूर्ण आहे. त्या काल्यासाठी स्वर्गातले देव मृत्यू लोकात आले. ते नुसते मृत्यू लोकात आले नाहीत, पाण्यामध्ये मासे झाले. काय खाण्यासाठी? काला खाण्यासाठी. पाण्यातले काय झाले ते? महाराज सांगतात, काल्याची आशे देवजळी झाले मासे. काल्याच्या आशेने देव मासे झालेत, मासे. आता ह्याच्यापेक्षा काल्याचं काय महत्त्व सांगायचं? आता आपल्याला सरळच वाटतं त्याच्यात काय तर लह्यान दही मिसळायचं आणि खायचं. तर आपल्याला एवढंच माहिती, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काल्याला फार मोठी किंमत आहे. आपल्या लय जरी नाही लक्षात आलं तरी आपल्या थोडं तरी लक्षात येते. काय? समजा आज काल्याचं कीर्तन आहे आणि काल एखादी घरातली व्यक्ती मुंबई पुण्याला निघाली तर घरातली जुनी माणसं काय म्हणतात? हे थांब आजच्या दिवस. का? उद्या आपल्या गावाचं काय आहे? काल आहे. आणि काल्याला काय देऊ नाही? म्हणा की पाठ. सगळ्याचे पाठ आहे पण पाठ म्हणत नाही. काल्याला काय देऊ नाही? पाठ देऊन जाऊ नाही काल्याला. म्हणजे काल्याला किती महत्त्व आहे लक्षात आलं ना? प्रवासाला निघणाऱ्या माणसाला सुद्धा माणसं सांगतात काल्याला पाठ देऊन जाऊ नाही, काला आहे उद्या त्याला. भलं मग 7 दिवस घरी झोप नका व्हायना, पण काल्याच्या दिवशी बुंदी हाणायला का व्हायना पण यायचं तू त्या निमित्ताने. असे बरीच गिऱ्हाईक असतात. सप्ताह सुरू झाला, शेजारी निघाले कीर्तनाला, ते म्हणतात नाही काय कीर्तनाला यायचं? हा हा, सावता महाराज सप्ताह सुरू झाला का? हा हा, चालायचं नाही. आता काय आलो असतो पण आता पहिलाच दिवस आहे वाटतात. म्हणजे हा मग म्हणले आता पुन्हा म्हणजे गेला पहिला हवालेवर. पहिल्या दिवशी गैरहजेरी, दुसऱ्या दिवशी मग परत शेजारी निघतात. चालायचं कीर्तनाला, आज नाही काय येतं? हा आज दुसरा दिवस वाटतं का नाही? हा बाळ गरजत आहे त्याच्यामुळं काय यावं का नाहीच वाटतं. म्हणजे गेला दुसरा बी. तिसऱ्या दिवशी आज चला कीर्तनाला यायचं नाही काय? आता यायचं होतं पण चिपचिप सुरू झाली, छत्रीच नेली बघा पोरांनी, म्हणजे गेला तिसरा. काल्याच्या दिवशी मात्र सगळ्याच्या आधी त्यांना माहिती लगेच प्रसाद आहे पुन्हा. म्हणजे याचा अर्थ काल्याला सगळे खायासाठीच येतात असं समजायचं काही कारण नाही. मी काल्याचं महत्त्व सांगतोय. सप्त्यातले कुठले दिवस हुकले तरी चालते, पण काल्याचा दिवस हा पगाराचा दिवस आहे. कशाचा दिवस आहे हा? पगाराचा दिवस आहे. 7 दिवस केलेली जी साधना आहे त्या साधनेचं फल, त्या साधनेचा प्रसाद हा कधी असतो आपल्याकडं? काल्याच्या कीर्तनामधून असतो. आणि म्हणूनसाठी जुनी परंपरा काल्याला महत्त्व देणारी आहे. काल्याचं महत्त्व बी आहे. तुकोबराय सांगतात त्याचं काय महत्त्व तुम्हाला सांगावं? कवळ काही काल्याची आला काय? त्यांना म्हणून वाद करा ना, आता कीर्तन सुरू झालं पुन्हा बोला. काय मग काय सांगावं काल्याचं कवळ? तुकाराम महाराज, वैकुंठातून तुम्ही काला करा येणार? हो. तुम्ही काला करणार म्हणले हो. मग एकटे खाणार का इतरांना वाटणार? हो. तुकाराम महाराज तिसऱ्या चरणात म्हणले आम्ही एकटे खाणार नाही तर आम्ही दुसऱ्याला वाटणार. कशी काय वाटणार? तुमच्याकडे काय पद्धत आहे काला वाटायची? काला एकमेकाला वाटला जातो, पण कसा वाटला जातो? पद्धत त्याची पद्धत तुकोबराय सांगतात. आमची पद्धत अशी आहे काला वाटण्याची, एकमेका देऊ मुखी आणि सुखी घालू. म्हणजे आम्ही काला देताना आमची पद्धत वाटायची अशी आहे. कशी देणार? एकमेकाच्या मुखामध्ये.
आता आपला काला खरं इमानदारीने सांगा, मुखामध्ये का हातामध्ये? खरं सांगा, सगळ्यांचा काला कसा आहे आपला? मुखामध्ये नाही, हातामध्ये. आपण काला वाटतो म्हणजे हातावर देतो का मुखामध्ये देतो? नाही, ती पूर्वीची परंपरा होती. मग तुम्ही म्हणाल पूर्वीची परंपरा तशी का होती? त्या काळातली लोक प्रेमळ होती, प्रेम होतं एकमेकाला. एकमेकाला प्रेम असल्यामुळं ती प्रेम असल्याशिवाय हात तोंडापर्यंत जात नाही महाराज. तुम्ही म्हणाल मग आता काय झालं? आता आटलंय थोर प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळ. आता कशाचा दुष्काळ आहे सध्या? प्रेमाचा दुष्काळ पडलाय. पावसाचा संपला, काल सुरू झालाय, आता सुधारली धानं, नाही तर दुष्काळच होता. मुखातले जाणारे हात आता हातावर आले ते बरं का प्रेमात अंतर पडलं. आणखी जर पुढं पुढं चालून जास्त इलेक्शनं आणि जास्त पार्टेशनं झालं ना, तर मला वाटतं आता हातावर बी देते, पण देताना एकमेकाची तोंड बघणार नाहीत. इकडं बघते ना इकडे देते ना, आपल्या पार्टीचा नाही होऊ शकतं महाराज. तुकोबराय सांगतात, आमच्या काळामध्ये एकमेका देऊ मुखी आणि सुखे घालू हुंबरी. म्हणजे सुखाने आनंदाने नाचत खेळत आम्ही एकमेकाच्या मुखामध्ये काला भरवायचो. पण आता ते प्रेम राहिलेलं नाही. तुकोबराय सांगतात, आम्ही एकमेकाच्या मुखात देणार सुखे घालू हुंबरी. तुकाराम महाराजाला विचारलं, वैकुंठातून येणार, काला करणार, एकमेकाच्या मुखामध्ये भरवणार, पण काला करणार कुठं? काला करणार काल्याचं ठिकाण कुठं? नाही का? नान्नजमध्ये कीर्तन काल्याचं आहे, पण ठिकाण कुठं आहे? मला आता कार्यकर्त्याला विचारावं लागलं. म्हणलं बरेच मंदिरं बरेच सप्ते असते, तर आपण कुठं जायचं? त्यांना म्हणलं नान्नजमध्ये काल्याचं कीर्तन, पण कुठं आहे? ते म्हणले स्टँडवरून नीट सरळ या म्हणले, पुढं मारुतीचं मंदिर आहे, त्याच्या शेजारी मग सावता महाराज मंदिर. आता मी पाठीमागे इथं एक काल्याचे कीर्तन केलेलं आहे, एकदा दोनदा आलेलो आहे मी, पण आता काय परत ध्यानात नाही राहिलं. म्हणलं तर कुठं काय, म्हणलं आपलं विचारलेलंच बरं. आधीच तर म्हणलं रामकृष्णारे सुरू करायला लावले, पुन्हा आपण बसायचो दुसऱ्याच गल्ल्याने फिरत तिकडे. ते म्हणले नीट या. मी कशासाठी सांगतो, ठिकाण महत्त्वाचं आहे, ठिकाण विचारावं लागतं. लगनपत्रिकेमध्ये काही बी चुका होऊ द्या, सगळ्या समजून घेता येतात. आडनावाचे काने मात्रे राहिले, स्वागतो चूक टाकायचे राहिले, नाही का, कुठं कोणी टाकायचं राहिलं तर लगनपत्रिकेतलं समजून घेता येतं. पण लगनपत्रिकेमध्ये वरबापाने जर लगन स्थळच नाही टाकलं, लोकांनी जायचं कुठं? कोणाकडे जायचं? लग्नाला कोणाकडे जायचं? जाणार तुम्ही कोणाकडे जाणार? तुमच्या हातात पत्रिका आली म्हणून समजा, पण तिच्यावर लग्न स्थळ नसलं, तुम्ही जाणार कुठं? तुम्ही म्हणता वरबापाचं डोकं बिघाडे का काय, ह्याच्यात लग्न स्थळच नाही. जामखेडला आहे लग्न, का नान्नजला आहे, का एखाद्या मंगल कार्यालयावर आहे, का काय का. म्हणून आख्या पत्रिकेमध्ये महत्त्वाचं काय आहे? लग्न स्थळ आहे महाराज. हे स्वागत चुकन कुठं काय हे नाही टाकले तर काय बिघडत नाही. ह्याच्यावर दारू पिऊनच पडलेले असतात, लोळत असतात. हे नालायक काय एवढे चांगले नसतात लई. मग तुम्ही म्हणाल वरबापाने कशाला घातलेत? वरबापाने यासाठी घातलेले असते तर हे कार करते, काहीतरी नाही नावं टाकल्यावर काहीतरी पेटोपेटी करते, त्याच्यापेक्षा यांची नावं टाकली म्हणजे गप राहते. एवढ्यासाठी टाकलेले असतात, नाही तर वरबापाने गोडून टाकलेले असतात वैती काय नाही. पण ह्याच्यात काही बदल झाला तरी समजून घेता येईल. पण लगनस्थळ
जर पत्रिकेत नसेल ना तर सगळा गोंधळ उडू शकतो. अहो तुकाराम महाराज तुम्ही काला करणार आहेत आम्हाला माहिती, एकमेकाच्या मुखामध्ये भरवणार आहेत, पण करणार कुठं ठिकाण सांगा. तुकोबरायने वाळवंट सांगितलं शेवटच्या चरणात. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम म्हणले, वाळवंटातच का तुम्ही काला करणार. तुकाराम महाराज म्हणले वाळवंट बरवय, वाळवंट नीट आहे आणि वाळवंट उत्तम आहे, असे 3 विशेषणं वाळवंटाला लावून सांगतात. आम्ही काला तिथं करणार. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, वैकुंठित वैशे नाही खवळ काही काल्याची विठ्ठला विठ्ठला. चार चरणाचा शब्दशार्थ भावार्थ मी आपल्या पुढे ठेवलेला आहे. वातावरण पावसाचं आहे. आज उद्या 2-3 दिवस पाऊस सांगितलेला आहे आणि पब्लिक भरपूर जमलेली आहे. त्यांच्यापर्यंत प्रसाद पोहोचायचा आहे. निवारा अगदी थोडा आहे आणि मग जर हा मेघराजा आला तर कार्यकर्त्याची गडबड उठणार आहे. ही जीव कशी घालायची, बाहेर तर बसता येणार नाही. मग ती यायच्या आत आपलं कथा कीर्तन संपूया, महाप्रसाद सगळ्याला देऊया. कीर्तन किती केलं आणि कसं केलं ह्याला मार्क मिळवण्यापेक्षा आपलं किती लवकर सोडलं ह्याला मार्क जास्त आहे सध्या. विठ्ठला विठ्ठला. कारण वातावरण जरा थोडं दमट आहे, म्हणून आपण नियोजित वेळेमध्ये आपली सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. तुकोबरायच्या 4 चरणाचा भावार्थ मी आपल्या पुढे ठेवलेला आहे. थोडंसं ह्या ठिकाणी अभंगाचं चिंतन करू, काल्याचे प्रसंग पाहू आणि थांबू. आता अभंगाचं चिंतन करत असताना शब्दशार्थ 4 चरणाचं तर सांगितलं आहे. मग आता काय, आता एकच प्रश्न असा आपल्या पुढे येतो की तुकोबराय या मृत्यू लोकामध्ये येऊ म्हणतात म्हणजे प्रतिज्ञा करतात. स्वइच्छा, परिच्छा आणि अनिच्छा 3 इच्छा आहेत बघा, लक्षात घ्या. 3 इच्छा. स्वइच्छा म्हणजे स्वतःच्या इच्छेने येणं, ह्याला काय म्हणायचं, स्वइच्छा. परेच्छा, परेच्छा कशाला म्हणायचं, दुसऱ्याच्या इच्छेने येणं, ह्याला काय म्हणायचं, परेच्छा. आणि तिसरी अनिच्छा आहे. अनिच्छा कशाला म्हणायचं, इच्छा नसताना येणं, ह्याला काय म्हणायचं, अनिच्छा. तुम्ही म्हणाल इच्छा नसताना येणं म्हणजे काय, आज चलत चलत मग मी सांगितलं तर चला की आज काल आहे यायचं नाही काय चालायचं काय बरं का, यायची काय आज इच्छाच नाही बघा. आता जरा थोडी कंटाळ बी आला, जरा घरी बी अडचण नाही बघा, कोणी गाईला खायला टाकायला नाही, काहीतरी असं असतं. पण ती येणारी माणसं असतात, अहो असं असतंय काय, लोक कशाला जात नाहीत पण काल्याला जातात. चला की आपण तासभरात तर लगेच काला घेऊन माघारी येऊन ते म्हणतात असं होय. बरं मग आता काय, माझी काही इच्छा नव्हती पण आता तुमचं बळ तर चला म्हणजे हो काही अनिच्छा. ह्याला म्हणायचं अनिच्छा. इच्छा नसताना काल्याला येणं ह्याला अनिच्छा म्हणायचं. आणि दुसरी चला म्हणतात म्हणून यायचं ह्याला परिच्छा म्हणायचं. आणि सोयीच्या याला म्हणायचं कालाय काय आज, हो मी आधी जागा धरून बसणार, जाऊन पाऊस येईन पुन्हा ही होईन, जागा भेटायची नाही कीर्तनाला, आपला अगोदर जाऊन बसायचं, ह्याला म्हणायचं सोयीच्या. विठ्ठला विठ्ठला. ह्याला म्हणायचं सोयीच्या, परेच्छा, अनिच्छा, नाही का. आता तुकाराम महाराज या मृत्यू लोकामध्ये काल्यासाठी येऊ म्हणतात. ते कोणत्या इच्छेत बसतात, सोयीच्छेत बसतात का परिच्छेद बसतात का अनिच्छेद बसतात महाराज, नाही का. तर या तिन्हीपैकी तुकोबराय सोयीच्छेद बसतात, म्हणजे स्वतःच्या इच्छेने येणे ह्याला काय म्हणायचं, सोयीच्छा. तुकाराम महाराज या मृत्यू लोकामध्ये येण्यासाठी स्वतःची इच्छा या ठिकाणी येतात. आता ऐका, मग काहीचं म्हणणं असं आहे की मग सोयीच्छेने येता येतं का कुठं बी. काही वेदांताचा अभ्यास करणारे, शास्त्राचा अभ्यास करणारे काही मंडळी असतील तर ते म्हणतील स्वइच्छेने कुठं बी यायला हे काय नान्नाच्या सावता महाराजाच्या सप्त्यातला काल आहे काय मनाने यायला. यायचे कुठं मृत्यू लोकात, आणि मृत्यू लोकामध्ये स्वइच्छेने येता येत
नाही महाराज, ह्या मृत्यू लोकामध्ये येण्यासाठी नाही का बंधन आहेत, बंधन कोणची बंधन आहेत इथं. मृत्यू लोकामध्ये जर कोणाला बी येता आलं असतं आणि मृत्यू लोकातून कोणालाही जाता आलं असतं तर महाराज देवाला कोणीच मानलं नसतं. विठाला विठाला विठाला. लोक मनाला वाटण तवा आले असते आणि मला वाटण तवा गेले असते. महाराज इथं कोणालाही येता येत नाही आणि कोणालाही जाता येत नाही महाराज. मग इथं यायचा अधिकार कोणाला आहे हे मला विचारू नका, ज्ञानोबरायला विचारा. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय, आगा कर्मी दैव राहावे तै ते सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. ज्ञानोबराय सांगतात, माय बाबा हो, पूर्वजन्मातलं जे कर्म शिल्लक आहे ना त्या कर्माचा काही भाग भोगण्यासाठी आपल्याला हा मनुष्य देह काय करावं लागतोय, धारण करावं लागतं आणि यावं लागतंय. मग ही सोयीची आहे का अनिच्छा आहे? ही सोयीच्छा तर नाहीत महाराज, नाही का, परिइच्छा तर नाहीच नाही, पण ही अनिच्छा आहे. अनिच्छा, अनिच्छा म्हणजे काय, यायची इच्छा नसताना येणं ह्याला म्हणायचं अनिच्छा, आणि जायची इच्छा नसताना जाणं ह्याला काय म्हणायचं, अनिच्छाच. जायची इच्छा नाही पण जावं लागतं की नाही आपल्याला. कुणाला जावं वाटत नाही सांगा, आपलं कुणाला जावं वाटतं सांगा, कुणालाच जावं वाटत नाही. 90 वर्षाचं वय असलं आणि 100 वर्षाचं वय असलं त्या माणसाला जरी विचारलं तरी ती म्हणते जायचं काय माझी अडचण नाही, तसं मी जायला तयार आहे, पण हो द्या ना तेवढं पण तुझं लग्न, ती झाल्यावर जाईन. म्हणजे जायची इच्छा नाहीत असं गृहीत धरायचं. मला वाटतं जायची इच्छा जर प्रत्येकाच्या स्वतःच्या हातात दिली असती ना तर वागता आलं नसतं आतापर्यंत. मुंग्यापेक्षा जास्त माणसं झाली असती महाराज. कोणाला जावं वाटलं असतं आणि कोणाला जावं वाटते, हात वर करा बरं, कोणाला जावं वाटते लगे पटपट. मला तर नाही जावं वाटत, मला तर जावं वाटत नाही. मला वाटतं आपला एवढा श्रावण महिना होऊ द्यावा, बरीच कीर्तन आहेत लई मोठी, नको जायला. मला वाटत नाही भाऊ, तुम्हाला कोणाला वाटत असलं तर धन्यवाद, त्याचा सत्कार करू आपण. विठाला विठाला. जावा वाटत नाही पण जावा लागतं ह्याला काय म्हणायचं, अनिच्छा. तसं मृत्यू लोकामध्ये यावं वाटत नाही पण यावं लागतंय ना. केले कर्म झाले तेचे भोगाले, केले कर्म झाले तेचे भोगाले, उपजले मेले ऐसे किती. नाथ महाराज हरिपाठामध्ये सांगतात, आपलं जे कर्म झालेलं आहे ना त्या कर्माला भोग देण्यासाठी आपल्याला यावं लागते. केले कर्म झाले तेची भोगा आली. आपण केलेलंच कर्म आपल्याला भोगण्यासाठी या मृत्यू लोकामध्ये येत आहे आणि त्याच्यासाठी यावं लागतं. म्हणूनसाठी आपण सर्वजण अनिच्छेने या मृत्यू लोकामध्ये आलेलो आहोत. म्हणून तुकोबारायचा विचार करत होतो. तुकोबाराय सोयीच्छेने या मृत्यू लोकामध्ये काल्यासाठी आलेले आहेत. आणि सोयीच्छेवली माणसं प्रतिज्ञा करीत असतात छातीला हात लावून. ज्याची स्वतःची इच्छा आहे ना ते माणसं सांगतात आम्ही तुमच्या काल्याला येऊ. हा येणार म्हणजे येणार, ह्याला म्हणायचं हे स्वतंत्र येतं. आणि जर एखाद्याला म्हणलं आमच्या काल्याला बरं का, बरोबर कधी हो तुमचा काला, अहो म्हणले सावता महाराजाच्या पुण्यतिथीचा आमुष्याच्या दिवशी काला असतो, तुम्हाला माहीत नाही का, त्या दिवशी हो 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 बरोबर येऊ. पण आता काय जरा घरच्याला विचारावं लागेल बुवा. म्हणजे ही सोयीच्छेत नाही, स्वतःची ह्यांची हिंमत नाही. यायचंय पण जीवन पारतंत्र्य महाराज. काल्याचा प्रसंगात वर्णन करत असताना तुकोबारायांनी 3 पदं टाकलेत. कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र. कोणी
सुना, कोणी लेकी, कोणी एकी, स्वतंत्र. काल्याला येण्यासाठी तुकोबारायांनी 3 भाग पाडले. पहिला भाग पाडला कोणी सुना, बरं का. सुनेला काल्याला येत असताना ती स्वतंत्र नाही महाराज. आताची सून सोडून बरं का, पहिल्या सुनाचं सांगतो. आताची सूनच होलसेल आहे घरातली, तिला काही विचारायची गरज आहे. तुम्ही म्हणाला आज कसं काय झालं हो महाराज. तुम्हाला खरं सांगू का, पोथी पुराणात नाही कुठं नाही बरं का, पण एक माझ्या विचाराने मंथन करून मलाही कळालेलं ते सांगतो तुम्हाला. असं कसं काय झालं, असं कसं झालं आहे तुम्हाला खरं सांगू का. पहिल्या सासूनी सासू पदाचा गैरवापर केला बघा. कसा काय गैरवापर केला. पहिली सासू अशी होती की सुनाच्या डोळ्यातून एकदा तरी दिवसातून आसू आणायची, तिला सासू म्हणलं जायचं. इतका सासुरवास, इतका सासुरवास. आणि मग त्या सासुरवास इतका केला आणि त्या पदाचा गैरवापर झाला. कुठं बी आती झालं की बुडत असतं. ते आती झालं ते महाराज बुडलं, ती पद ते बुडलं आणि ते पद सुनाकडे गेलं. आता दिवस फिरले ते सुनाकडे गेले बघा. आता सुना काय काय आता इतका त्रास करायला लागल्या सासवाला की विचारूच नका. पण त्यांना माझी विनंती, पुन्हा दिवस फिरत आणि तुम्ही बी गैरवापर करू नका. आलंय त्यांच्या नशिबाने, जी भाकर असेल ते नेऊन देत जा. डाळाला काय साडी लुगडं असलं ते एखादी धुवून टाकीत जा बिचारीची. सेवा करा. तुम्ही बी अधिकाराचा वापर करू नका. आणि तुम्ही जर अधिकाराचा वापर जर केला तर तुमचं पद जाईन. पहिले दिवस आल्याशिवाय राहायचे नाहीत, पुन्हा सासूकडे पद जाईन ती. आणि म्हणूनसाठी कुठलंही पद मिळाल्याच्या नंतर माणसांनी उन्मत्त होता कामा नाही. विठाला विठाला सांगतो मी. सून ही पूर्वीच्या काळातली पूर्ण पारतंत्र. काल्याला जायचं म्हणलं की सुनाला विचारल्याशिवाय जाता येत नाही. कोणी सुना, कोणी लेकी. त्या घरात लेक आहे तर त्या घरातली लेक आहे ना, ती स्वतंत्रही नाही आणि ती परतंत्रही नाही. ती स्वतंत्र परतंत्र आहे. लेक कोण आहे, स्वतंत्र परतंत्र. सून कशी, केवळ परतंत्र. तिचं जीवन परतंत्र. जर काल्याला जा म्हणले तरच जायचं बरं का. आणि लेकीचं असं आहे, जा म्हणले तरी बी जायचं आणि आई नको म्हणली तरी बी जायचंच. तिला लेक म्हणायचं. तिला काय म्हणायचं, लेक. आणि तिला जायचं का नाही हे कोणालाच विचारायची गरज नाही. तिला सासू म्हणायचं. विठाला विठाला. म्हणून तुकोबारायांनी 3 पदं सांगितली. कोणी सुना, कोणी लेकी आणि कोणी एकी स्वतंत्र. स्वतंत्र म्हणजे ती सासू नाही का, ती स्वतंत्र आहे. तिला कोणाला विचारायची गरज नाही. जाऊ का म्हणायची बी गरज नाही. जायचं का नाही तिच्या मनावर. पण लेक ही स्वतंत्र परतंत्र का आहे तर लेक विचारायचं म्हणून व्यवहाराने विचारते. आई माझ्या मैत्रिणी निघाल्यात आहे, मी जाऊ का पुढं काल्याला कीर्तनाला. तर आई म्हणते थांब थांब, माझं थोडं आवरायचं राहिले, आपण दोघी जणी जाऊ, थांब. ते म्हणते जा ये मागून तो, मी चालले. ह्याला म्हणायचं लेख. विचारायचं तर विचारायचं, पण नको जाऊ म्हणली तरी बी जायचं, ह्याला लेख म्हणायचं. आणि सोनाला जा म्हणल्याशिवाय जाताच येत नाही. आमचे परमपुरे पूज्य जुने कीर्तनकार सांगायचे, पारतंत्र्यातली सून जाऊ देतेत का नाही, जाऊ देतेत का नाही. म्हणून पारतंत्र्यामध्ये जीवन जगणारी सून. नेमकं सासूनं सांगितलं की हे पा तू कीर्तनाला ये, पण राहिलेलं धुणं नदीवर जाऊन सगळं धुणं धुवून यायचं, वाळू घालायचं, मग कीर्तनाला यायचं. सोनेला परमार्थाची आवड नाही का. आणि म्हणूनसाठी सोनाने पटकन बकेटमध्ये धुणं भरलं आणि पटकन काय गाठली, नदी गाठली नाही का. सासूला असं वाटलं आपल्याला कीर्तनाला जायचंय, बाबा लवकर येतोय का नाही, स्वयंपाक लवकर होतोय का नाही, कीर्तन लवकर सुटते का नाही. आणि मग जर कीर्तन लांबलं तर 1 वाजेपर्यंत मग भूक लागन. त्याच्यापेक्षा पटकन होणारा पदार्थ आहे घरात, लय पटकन होतो बघा. तुम्ही म्हणता तुम्हाला कसं काय माहिती, मी नेहमी खातोय कारण मी संन्याशी, मला कधी हाताने करावं लागते सारखं.
नाही कोणी डबा घेऊन आलं तर हाताने करावं लागतंय. मग ती माझ्याकडे शेवाया शिल्लक असतात. महिला मंडळीला विचारा, इमानदारीनं घरातला लवकर होणारा पदार्थ कोणता आहे? तुम्ही पोहे करायचं जरी म्हणलात तरी त्याला कांदा कापावा लागतोय, त्याला जिरी मोहरी बघावं लागते, त्याला अमकं तमकं फोडणी हलवा. शेवायला काय नाही, गॅस फिरवायचा आणि पात्याला मांडायचं आणि ढकलून द्यायचे. एका मिनिटात बरं त्या लवकर शिजतात. तुम्हाला एकच त्यातली गमक सांगतो, शेवायातली शेवाया लवकर शिजतात पण निवत नाहीत लवकर बाबा. गडबडीनं जर ते भात खायचा म्हणलं ना तर खाता येत नाही. अवघड शेवायचं. सासूबाईने विचार केला, जाऊ द्या, सून तर गेलेलीच आहे धुणं धुण्यासाठी. पुरीनं नको जाऊ म्हणलं तरी ऐकलं नाही, ती गेलेलीच आहे. मग आता मीच एकटी घरात आहे, मग पटकन आपला भात करावा, थोडा खावा आणि जावा. म्हणून भात शिजवला घेतला ताटात होतो पण निवाना ना. मी आताच सांगितलं शेवाया लवकर निवत नाही. मग त्याच्यात दूध ओतून घेतलं. पण पुन्हा लक्षात आलं, जर न जाणू सूनबाई जर आल्या आणि जर बघितलं तर ते म्हणतात सासू एकटेच शेवाया खात्यात आहे. मग काय करावं? मग तिनं काय घेतलं, ते तसंच ताट उचललं आणि घराच्या पाठीमागं पूर्वीचा गौऱ्या रचून ठेवायचा कलवड असायचा आणि त्या कलवटाच्या आड जाऊन तिला वाटलं आपलं पटपट खावा आणि ते ताट तिकडं धुवून टाकून आपलं खाल्याला जावं. सोनाने काही इमानदारीनं धुणं धुतलंच नाही इकडे. ती म्हणली उद्या धुता येईल साबण लावून. धर बुडे पीळ टाकलं बकेटीत टाकलं आणि पटकन आली. तिला वाटलं आधी धुणं वाळू घालावा आणि आपला काला लवकर गाठावा. गेली अशी पाठीमागं धुणं वाळू घालायला गेली तर सासूबाईचं चाललंय मम बघितलं ती लगेच पटकन आली की दुधाचं पातेलं घेऊन. ते म्हणले आता शेवाया तशा कोरड्या कशा खाता, हे दूध घ्या थोडं त्याच्यात. कशासाठी सांगतो, काही स्वतंत्र आहेत महाराज, काही परतंत्र येतं आणि काही स्वतंत्र परतंत्र येतं जीव. पण जगद्गुरु तुकोबराय या मृत्यू लोकामध्ये येण्यासाठी केवळ स्वतंत्र आहेत महाराज, केवळ स्वतंत्र. तुकोबराय सांगतात, या मृत्यू लोकामध्ये कधी यायचं आणि या मृत्यू लोकांमधून कधी जायचं हे कोणाच्या हातात आहे? आमच्याच हातात आहे. आम्ही ठरवू शकतो आम्हाला कधी यायचंय आणि आम्हाला कधी जायचं आहे. आणि म्हणूनसाठी तुकोबराय सांगतात की आम्हाला या गर्भवासाचं दुःख आणि या येण्या जाण्याचं दुःख देवा आमच्यासाठी काहीच नाही, आम्ही त्याला मोजितच नाहीत, आम्हाला ते दुःखच नाही. गर्भवासी दुःख नाही येता जाता, गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदयास नाम तुझे, हृदयास नाम तुझे, गर्भवासी तुकोबराय म्हणले आम्हाला गर्भवासाचं दुःख का नाही, येतानी नाही आणि जातानी बी नाही. आम्ही तुझं नाम कुठं धरलंय? हृदय असता नाम तुझे, तुझं नाम आम्ही हृदयामध्ये धरलेलं आहे. त्याच्यामुळं आम्हाला या मृत्यू लोकात येणं जाणं हे स्वतंत्र आहे. आम्ही स्वतः मालक आहेत. आणि म्हणून तुकोबराय या ठिकाणी स्वतःहून प्रतिज्ञा करतात, आम्ही या मृत्यू लोकामध्ये उपजूनी या पुढती येऊ येणार. आम्ही स्वतंत्र माणसं म्हणतात, आम्हाला कोणाला विचारायची गरज नाही, आम्ही येणार. आणि प्रतिज्ञापूर्वक सांगतात. प्रतिज्ञेचा विचार केला तर प्रतिज्ञा संत करतात, प्रतिज्ञा देवही करतो आणि प्रतिज्ञा जीवही करतात. 3 वर्ग आहेत, देव, संत आणि जीव. तुम्ही आम्ही सगळे जीव आहेत. संत सावता महाराज, संत नामदेव महाराज हे संत आहेत आणि भगवान परमात्मा हा देव आहे. हे 3 वर्ग आहेत येणारे.
पण ऐका, देव हा आज्ञा करतो, संत हे प्रतिज्ञा करतात आणि जीव त्याची अवज्ञा करतात. बोलणं लक्षात आलं तर बघा, देव आज्ञा करतो का? आज्ञा कोण करत असतं महाराज? मोठी माणसं आज्ञा करत असतात. पंगत बसली की मोठी माणसं मध्ये उभं राहिलेली असतात. ऐ चाल इकडं आमटीवाला, चल इकडून लापशीवाला, भातावाला. मोठी माणसं काय करत असतात? मध्ये उभं राहून आज्ञा करत असतात. भगवान परमात्मा आज्ञा करतो का? करतुम अकर्तुम अन्यथा करतुम, तिन्ही शक्य त्याच्याकडे येतात. म्हणून तो काय करतो? आज्ञा. बरं का, मोठी माणसं आज्ञा करतात, देव आज्ञा करतो, असं करा तसं करा, आज्ञा. प्रतिज्ञा, प्रतिज्ञा कशाला म्हणायचं? एखादी गोष्ट जर करायची असेल तर तिथं पण केला जातो, मी हे केल्याशिवाय असं असं करणार नाही, ह्याला काय म्हणायचं? प्रतिज्ञा. आणि केलेलं काहीच कडीला जात नाही, ह्याला म्हणायचं अवाज्ञा. विठ्ठल विठ्ठल. बरं, तुम्ही म्हणाल ठीक आहे, आपण काहीच केलेलं आपलं कडीला जात नाही म्हणून आपण याला अवाज्ञा म्हणायचं. पण देवाने जर प्रतिज्ञा केली तर देवाची प्रतिज्ञा कडीला जाते का? नाही जात. त्याची हुकुमशाही कडीला जाईल बरं का, पण त्याची प्रतिज्ञा कडीला जात. तो मोठा आहे ना, करतो ना करतो, मान्यता करतो, शक्ती त्याच्याकडे ना हाय मान्य, त्याची हुकुमशाही कडीला जाते पण त्याची प्रतिज्ञा कडीला जात नाही महाराज. आणि तुम्ही आम्ही तर अवाज्ञाच करणार आहेत, आपली तर प्रतिज्ञा कडीलाच जात नाही. कारण आपण प्रतिज्ञा कायल्याच्या कीर्तना दिवशी करतो काय? आजपासून चहा तांबाखू सोडायची. बरं ठरलं. हां, म्हणजे सोडू नका कुणी, आपलं पकाट धरा. पण मी आपलं उदाहरण घेतलंय. उगं दाबून हानीत जा. सकाळी उठलं की चहा ढोशीत जा, दिवसभर चगडीत जा, काय करायचे ते करीत जा, काय आमचं ते घेणं नाही. आणि आम्हाला चांगलं माहिती आहे, आम्ही सांगून तुम्ही सोडणार नाहीत. त्यापेक्षा आपलं सांगितलेलंच बरं. ते करीत राहा, कवा मरायचे तवा मरा, करीत राहा. तुम्ही आमच्या सांगण्याने सोडणारच नाही, पण डॉक्टरनी एकदा सांगितलं ना, तुम्ही दणक्याला सोडल्याशिवाय राहत नाहीत. डॉक्टरने नुसतं एकदा सांगू दे तुम्हाला चहा वर्ज्य, नाही तर तुम्हाला 4 जणांच्या खांद्यावर जावं लागेल महिन्यात, असं का? डॉक्टरला भीतीत बघा लोक. डॉक्टर सध्या सांगत नाही. डॉक्टर असले ना आलाय काही काय काय ते मध्ये माळा काढा, मांसाहार करा. त्या कोरोनाच्या काळामध्ये सांगतात, मी काय बघायला गेलो नव्हतो, आरोळ्याच्या डॉक्टर दवाखान्यामध्ये असे माळाचे ढिगत पडले होते दोन बाहेर. का? डॉक्टर सांगायचे माळा काढा आणि मांसाहार कोरोनातून वाचायचं असलं तर. मी तर म्हणतो जे जे काढून वाचलेले असतील ना ते सगळ्याच्या आधी खापणार आहेत, खापात मारणार आहेत. त्या मायला बरोबर देवाला फसवून वाचलात होय तुम्ही. हां, अरे कवा तरी मरणारच आहेत ना. काय काहीने असा निश्चय केलाय महाराज, कोरोनावाल्याला सांगितलं, डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर आम्ही उद्या मरू द्या पण आम्ही माळा काढणार नाही. ती माणसं आज बी आहेत. अरे माळा काढल्या तरी बी मरणार आहेत आणि नाही काढल्या तरी बी मरणारच आहेत आपण. पण मरण्यात फरक आहे महाराज. कुठंतरी प्रतिज्ञा ह्याला म्हणतो. आपण प्रतिज्ञा केली, ही तुळशीपत्र ही माळ गळ्यात घातली, देवा शेवटपर्यंत मी आता प्राण गेला तरी चालेल पण मी तुला सोडणार नाही, ह्याला प्रतिज्ञा म्हणतात ना. आपली प्रतिज्ञा काय खरी महाराज? हां, आपली प्रतिज्ञा महाराज ही तर होती चहा प्यायचा नाही. आणि 4-8 दिवस गेले की पाहुण्याला जायच्या गावाला कुठेतरी योग येतो. पाहुण्याच्या गावाला गेले की पाहुणं म्हणते घ्या की चहा, लगेच सांगते ना ना आम्ही आता चहा सोडला. म्हणले कधीपासून? तुम्ही तर लय चहा घ्यायचे, कधीपासून सोडला? अहो म्हणले आमच्या सावता महाराज पुण्यतिथीचा काला आणि त्या दिवशी त्या देवदैठणच्या महाराजांनी सांगितलं आणि सोडला चहा. आम्ही अजिबात 8 दिवस आम्ही त्याला हात नाही लावला. पाहुणं म्हणले असं? वा वा वा, बरं झालं वा, चांगलं झालं म्हणले. पण बरेच दिवस झालं म्हणले, आता 8 दिवस सोडला की थोडा घ्यायला काय होतं? आता 8 दिवस म्हणल्यावर चांगलं झालं, सोडा थोडा. ते म्हणले ना आम्ही घेतच नाहीत हो, काल्याच्या कीर्तनात आम्ही प्रतिज्ञा केली आम्ही चहा घेत नाही. पाहुणं म्हणले जाऊ द्या राव, काय देवदैठणचा मला महाराज लय शहाणा गेला. हा काय सांगतो तू काय त्याचं काय खरं आहे? ती सांगतच असते, त्यांचा धंदाच आहे रोज ह्या गावाला त्या गावाला. काय नाही महाराज लोक किती शहाणे आहेत आम्हाला माहिती. घ्या थोडा. हे निमडिलं होतं. बरं ते म्हणतं द्या मग थोडाच द्या. अरे बाचकाने खाल्लाच काय, काडीनं खाल्ला काय? चाली का मोडली का प्रतिज्ञा 8 दिवसात? म्हणून तुमची आमची प्रतिज्ञा कडीला जातच नाही. म्हणून जीवाकडून अवज्ञा होती
आणि देवाकडून देव असला तरी त्याची प्रतिज्ञा कडीला जात नाही का? त्याची हुकुमशाही कडीला जाईल, पण त्याची प्रतिज्ञा कडीला जाऊ शकत नाही. प्रतिज्ञा कडीला न्यायची असेल तर फक्त आमचे संतच नेऊ शकतात. श्री संत सावता महाराज नेऊ शकतात, नामदेव महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानोबराय, गुरोबा काका हे संत महात्मेत प्रतिज्ञा कडीला नेऊ शकतात. विठाला विठाला संत प्रतिज्ञा पूर्ण करतात महाराज. गोरोबा काकाने सांगितलं, देवा जर या हाताने शपथ, ह्या शरीराने शपथ मोडली ना तर ह्यांना शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. आणि कोणी शपथ मोडली महाराज? ह्या हाताने. त्या हाताचा तरी काय दोष होता का? हाताचा दोष नव्हता ना. गोरोबा काकाचे हात स्वतःहून दोन्ही शिऱ्याच्या अंगावर गेलेले नव्हते. मला जास्त वेळ सांगायला वेळ नाही चरित्र गोरोबा काकाचं, पण गोरोबा काकाचे हात तुटले त्याचं कारण फक्त एकच, ह्या हाताने प्रतिज्ञा मोडली. दोन स्त्रिया, दोन्ही बायका दोईकून झोपल्या आणि एक एक हात आपल्या अंगावर घेतला, जागे झाले, पाहिलं मी प्रतिज्ञा केली ती स्त्रीला हात लावणार नाही. देवा तुझी शपथ होती. ह्यांनी मोडली ना, उठले असे दोन्ही हात काय केले? ह्यांना म्हणायचं संत महाराज प्रतिज्ञाच पूर्ण करणार. तुम्ही म्हणाल देवाला होत नाही प्रतिज्ञा पूर्ण, तुम्ही काय देवाचं घेऊन बसलात? महाभारतामध्ये देवाने प्रतिज्ञा केली ती. काय प्रतिज्ञा केली ती? शस्त्र हातात धरणार नाही, युद्ध करणार नाही, फक्त तुम्हाला काय करीन 4 गोष्टी सांगन, युक्तीच्या 4 गोष्टी सांगन, मी शस्त्र धरणार नाही. ज्यावेळेस वाटण्या झाल्या त्यावेळेस अशा वाटण्या झाल्या, माझं सैन्य इकून आणि मी एकटा इकून, मी हातात शस्त्र धरणार नाही, युद्ध करणार नाही, 4 गोष्टी युक्तीच्या सांगन. उचला वाटण्या. कौरवाची बाजू दुर्योधन आलता आणि पांडवाची बाजू अर्जुन आलता आणि 2 जणाला वाटण्या उचलायच्या. दुर्योधनाने विचार केला, शो शस्त्र धरणार नाही, शो युद्ध करणार नाही, फक्त बसल्या बसल्या 4 गोष्टी युक्तीच्या सांगन. मग ह्याला काय म्हणलं, सावता महाराजाच्या कायल्याला लिहून जेवाय बसवायचे का तिथं? मग ह्याची वाटणी उचलण्यापेक्षा ह्याचं सैन्य एका बाजूला आहे ना, मग आपण कुणाची बाजू उचलू आता? सैन्याची. म्हणून दुर्योधनाने कोणची बाजू उचलली? सैन्याची. बरोबर आहे, सैन्य उचललं, मला सैन्य पाहिजे. अर्जुन म्हणला, बरं झालं ह्यो 4 गोष्टी युक्तीच्या सांगणार आहे ना, शिव माझ्या वाट्यावर आला, ती बरं झालं, जाऊ द्या सैन्य नाही येऊ द्या. अर्जुनाला कोण लागत होता? देवच लागत होता महाराज, नाही का? आणि वाटणी झाली, दुर्योधन भगवंताचं सैन्य घेऊन गेला आणि अर्जुन हा देवाला घेऊन निघाला. तेवढ्यात भीष्माचार्य पुढं आले. भीष्माचार्य म्हणले, ए देवा ध्यानात ठेव, तो प्रतिज्ञा केलेली, हातामध्ये शस्त्र धरणार नाही, युद्ध करणार नाही, प्रतिज्ञा केली, ध्यानात ठेव. भगवान श्रीकृष्ण म्हणले, हा ध्यानात आहे म्हणले. भीष्माचार्य म्हणले, जर तू हातामध्ये शस्त्र धरलं तर काय करायचं? भगवान डायरेक्ट भीष्माचार्याला म्हणले, तो 2 बापाचा होईल का? हो म्हणले, जो शस्त्र हातात धरीन ना तो किती बापाचा? भीष्माचार्य म्हणले, ठीक आहे चाल. गेले, कौरवाकडे गेले, पांडवाकडे गेले. भगवान तिकडे पांडवाकडे गेला, कौरवाकडे ते देवाचं सैन्य गेलं. दुसऱ्या दिवशी युद्धभूमीवर आले, पटकन आणून लगेच जोडून देऊ म्हणजे कीर्तन लवकर संपन, नाही तर ते लांबत असतं. दुसऱ्या दिवशी युद्धभूमीवर आले, घनघोर युद्ध झालं, दिवस संपला. तिसऱ्या दिवशी आले, घनघोर युद्ध झालं, दिवस संपला. 4थ्या दिवशी आले, पण ती जास्त सैन्य कोणाचं मरायला लागलं? कौरवाचं. पांडवाचं काय कोणी मराना. मग ते कौरवाचं सैन्य जास्त मरायला लागलं. मग दुर्योधन भीष्माचार्यापाशी गेला